12 सप्टेंबर 2025 रोजी अमरावती परिमंडळ कार्यालय समोर दुपारी 1 वाजता द्वारसभा घेऊन निदर्शने केली जाईल। 19 सप्टेंबर 2025 ला एकदिवसीय धरणे आंदोलन आणि 3 ऑक्टोबर 2025 पासून बेमुदत साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचा तांत्रिक अप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष श्री धीरज गायवट यांनी इशारा दिला आहे। न्यायिक मागणी पुढीलप्रमाणे: जुन्या व अनुभवी कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करू नये। कंत्राटी कामगारांची ज्येष्ठ यादी तयार करण्यात यावी। कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने उदाहरणार्थ टूलकिट, डिशवॉश, रॉड इत्यादी पुरवण्यात यावी। कंत्राटी कामगारांना कामगार राज्य विमा योजना वैद्यकीय कार्ड मध्ये परिवाराचे नाव, मोबाईल नंबर समाविष्ट करावे। कंत्राटी कामगार यांना ठेकेदाराकडून अनुभव पत्रक देण्यात यावे। कंत्राटी कामगार यांचे वाढते अपघात यावर उपाययोजना करण्यात यावे। कंत्राटी कामगार यांना वेतन चिठ्ठी आणि ओळखपत्र देण्यात यावे। या न्यायिक मागणीकरिता संघटनेने अगोदर सुद्धा पत्रव्यवहार केला होता, तरी सुद्धा कामगारांचे प्रश्न मार्गी न लागल्याने प्रचंड प्रमाणात आक्रोश निर्माण झाला असल्याने कंत्राटी कामगारांनी आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे राज्याध्यक्ष प्रभाकर लहाने, राज्य उपाध्यक्ष धीरज घायवट, राज्य कार्याध्यक्ष विक्की कावडे, प्रादेशिक अध्यक्ष अनिवेश देशमुख, प्रादेशिक सचिव कुणाल जिजकार, प्रादेशिक संघटन मयूर कोठे, प्रसिद्धी प्रमुख निलेश चक्रपाणी, जिल्हाध्यक्ष विक्की पाचघरे, जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटोळे, जिल्हा सचिव संकेत केने, जिल्हा सहसचिव तिलक भारती, जिल्हा संघटक तुषार बनसोड, जिल्हा संघटक कैलास वाडी यांनी केले आहे। विदर्भ सिटी न्यूज, चांदूर बाजार।